संघ होता, पण किंग ट्रॉफीमध्ये हा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचला होता. तिथे गेल्यानंतर उपांत्य फेरी जिंकून तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे एक नवीन संघ घेऊन विकी असेल, चेतन असेल, या सगळ्या नवीन मुलांना घेऊन, हे यंगस्टर घेऊन मैदानावरती उतरलेले आहे. आणि बघूया त्यांच्या समोर तिसगाव संघ ज्याने आजच्या दिवसामध्ये क्वालिटी क्रिकेट सादर केलं. मागच्या सामन्यामध्ये आगासांसारख्या एक ताकदवर संघाला पराभूत केलं आणि हा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचला आहे. आणि यातून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. अर्थातच या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि या 2 ट्रॉफीज तुम्ही बघू शकाल अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ट्रॉफीज ज्याच्यावरती आपण बघतायत की ट्रॉफीच्या टॉपला तो क्राऊन, तो मुकुट तुम्हाला बघायला मिळतो आहे. आणि सध्या अशा डिझाईन तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळत आहेत. दरवर्षी नवीन नवीन ट्रॉफीजमध्येही तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज, वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळत आहेत. स्क्रीनवरती आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी दाखवत आहेत, बघू शकाल या ट्रॉफीज. आणि या ट्रॉफीजसाठीच खरं तर ही कसरत सुरू आहे प्रत्येक संघाची. मी नेहमी म्हणतो की बघा स्क्रीनवरती या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देखील तुम्हाला बघायला मिळतात. आणि ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ते स्वर्गीय राकेश सुरेश म्हात्रे व स्वर्गीय ऋषिकेश केणे यांची प्रतिमा देखील त्या ठिकाणी आहे, ते अगदी ट्रॉफीच्या बाजूला. तर ट्रॉफीज कोण नेणार, कोण जिंकणार, कोण चॅम्पियन बनणार याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळणार आहे. कारण आपण नेहमी बघत असतो की किती पैसे जिंकले, किती रक्कम मिळाली तुम्हाला, हे महत्त्वाचं नाही. गावात जाताना तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा त्या ट्रॉफीसोबत तुम्ही फोटो काढत असता. तुम्ही कधी पैशाच्या पाकिटासोबत फोटो काढत नाही किंवा ते पैसे उडवत गावात जात नाही. तर ही ट्रॉफी मिळवणे ही खूप मोठी सन्मानाची गोष्ट असते, प्रतिष्ठेची गोष्ट असते. आणि या ट्रॉफीसाठीच खरं तरी सगळी कसरत सुरू आहे. बघूया, टॉस जिंकला निळजेने, निळजे फिल्डिंग करतोय, तिसगाव बॅटिंगसाठी तयार. आदित्य पाटील निळजे गावचे याचकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपये आहेत. निळजेच्या कुठल्याही गोलंदाजाने जर इथे विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर 2000 रुपये देण्यात येतील. आदित्य पाटील निळजेगाव यांच्याकडनं. बघा हा संघ नव्या दामाचा यंगस्टर आहेत, तरी या संघाला सपोर्ट करण्यासाठी डाव्या बाजूला भरपूर संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. तिकडे फायनलला निळजेचा मेन संघ देखील खेळतोय, प्रमुख संघ. पण आज या मेन संघाने, प्रमुख संघाने जी मेहनत केली 2 सामने जिंकून, त्यामुळे जिथे या यंगस्टरला संधी मिळते. आणि यंगस्टर यातील बरेचसे असे खेळाडू आहेत की जे मेन टीममध्ये खेळलेले आहेत, प्रमुख संघामध्ये खेळलेले आहेत. तर चेतन पाटील अत्यंत अनुभवी, भरपूर रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहे. सध्या क्रिकेटपासून तो दूर असतो, वेळेअभावी त्याला सरावाला मैदानावरती येता येत नाही. पण बघूया त्याचा अनुभव किती उपयोगी पडतो या मॅचमध्ये. हो, पहिलाच बॉल पॉईंटच्या वरून एक्झिक्यूट करतायत, चेंडू गेला डीप मध्ये, फिल्डर धावतायत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक मीत होते. 2 धावा येतील ऋषभला, धावा त्या ठिकाणी संघाला येत आहेत. सलामीला अनिकेत आणि ऋषभ या दोघांनी पहिल्या मॅचपासून खूप चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऋषभची आज बॅट तळपली आहे. आज आपण बघितलं सौरभचा खेळ चांगला राहिला, अनिकेतनेही पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेस केल्या. आणि ओमकार ज्याने काय गोलंदाजी केली. हाफ ट्रॅकर ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर या ठिकाणी करत असताना वाईटच्या आधाराने एक धाव येईल. एक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी फेकावा लागेल. 3 धावा धावफलकावरती आपण बघतोय. त्यामुळे जरी मारी आई क्रिकेट संघ तिसगाव टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना. ओ शॉर्ट ऑफ लेन, कनेक्ट नाही झाला, टायमिंग नाही झाला. यष्टांच्या मागे विकी एक वेगळ्या लुकमध्ये आपण बघतायत. आणि विकीने जवळजवळ 22 किलो वजन कमी केलं, अजून 8 ते 10 किलो वजन कमी करायचं आहे. आणि 2-3 वर्षापूर्वी त्याने अशाच पद्धतीने डाएट केला होता आणखीन तो. आणि अजून वेट लॉस करणार. वेट लॉस झाल्यामुळे थोडीशी ती मुवमेंट तुम्हाला फास्ट दिसते. हो, पूल केला यावेळेस मात्र मिड विकेटला फिल्डर जज करतायत. एफर्ट चांगले होते पण चेंडू डोक्यावरनं थेट सीमारेषे बाहेर, सिक्सर.
खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, फारशी गतीही नव्हती आणि खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग साधलं होतं ऋषभने. पुन्हा एकदा चेतन हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलाय. फिल्डर धावतायत, खूप चांगले प्रयत्न, चेंडूला आत ढकलण्यामध्ये अपयश आले. हा चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. धावफलकावरती 13 धावा झालेले तिसगाव संघाची. पुन्हा एकदा चेतन, सरावाचा अभाव तो पूर्णपणे आपल्याला दिसतोय. अजिबात सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे ही गोलंदाजी करताना आपण बघतायत ती गोलंदाजी शॉर्ट ऑफ लेंथ होताना दिसते जास्तीत जास्त. हा चेंडू हवेत, मिस टायमिंग, झेलची शक्यता. ओहो, यावेळेस मात्र झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही झाला. विकीने थ्रो कलेक्ट केला नाही, त्याला वाटलं की डायरेक्ट हिट होणार आहे, पण तसं काही घडलं नाही. पण 2 धावा येत आहेत, झेल ड्रॉप झाला, 2 धावा इथून मिळतील. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये एक सोपा झेल होता. काही खेळाडू जे सराव करतात, जे आधी खेळलेले आहेत, काही खेळाडू असे आहेत की जे बिलकुल मैदानावरती करता येत नाही वेळेअभावी, त्यामुळे अशा प्रकारे आपण झेल ड्रॉप होताना बघतो. धावसंख्या धावफलकावरती आहे 15. हुक केलाय, आणखीन एक शॉट ऑफ लेंथ फाईन लेगच्या दिशेने हा देईल, जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. धावसंख्या धावफलकावरती एकूण 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिले षटक संपले, 19 धावा, एकही विकेट न गमावता या दोन्ही बॅट्समनने या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. पण या ओव्हरमध्ये स्ट्राईक ऋषभकडे राहिली, अनिकेतला स्ट्राईक मिळालीच नाही आणि ऋषभने या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना 19 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. आणि पहिले षटक अत्यंत चांगलं बॉलिंगसाठी तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत ओमकार पाटीलला पाचारण करण्यात आलं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. बघूया ओमकार कशा पद्धतीने कमबॅक करून देतो. 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यानंतर थोडासा दबाव आहे. एक मोठ्या लक्ष्याच्या दिशेने, एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने तिसगाव संघ जाण्याचा प्रयत्न जरूर करेल. आणि प्रथम बॅटिंग करत असताना काही डोळ्यासमोर टार्गेट नसतं. जितक्या जास्त धावा होतील तितक्या संघासाठी त्या हिताच्या असतात. ओ, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, टायमिंग व्यवस्थित नाही. चेतन धावतायत, चेस भरपूर मोठी आहे. बॅकअपला फिल्डर त्या ठिकाणी आलेले आहेत. मनल त्या ठिकाणी होते. 2 धावा येतील. अनिकेतला 2 धावा. तिसगाव टीमला धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू झालेले. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा आलेल्या आहेत. सगळेच खेळाडू तुम्हाला यंगस्टर विकी आणि चेतन सोडला तर सगळे नवोदित खेळाडू आहेत. यातील काही जणांकडे थोडाफार अनुभव आहे प्रमुख संघामध्ये खेळण्याचा. काही खेळाडू असे आहेत की ते आत्ताच मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ऑन साईडला टर्न केलाय, आणखीन एक शॉट ऑफ लेंथ, चेंडू गेलाय डगआउटच्या अगदी बाजूने, सीमारेषे बाहेर, चौकार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला त्या ठिकाणी अनिकेत सामना करेल ओमकारचा. ओमकार पाटील सोनारपाडा गाव इनकडनं. ओ, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, नो बॉल कॉल अंपायरचा. आय थिंक फूट फॉल्ट नो आहे. ओ स्टेपिंग झालंय बहुतेक.
पंच सांगतायत नो बॉल आहे, नो वरती 4 म्हणजे एकूण मिळतील धावा 5. हा चेंडू थोडासा पुढे पडला होता, तो देखील ओव्हर स्टेपिंगचा नो या ठिकाणी पंचांनी सांगितलेलं आहे. हो, पुन्हा एकदा मिस टायमिंग यावेळी झेलची शक्यता. झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय, पण फ्रीट असल्या कारणाने हा झेल ग्राह्य धरला जाणार नाही. फ्रीट वरती आपण बघितलं तर फलंदाज 4 पद्धतीनेच फक्त बाद होऊ शकतो. एकतर तो सगळ्यात कॉमन पद्धत म्हणजे रनआउट, त्यानंतर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड किंवा हिट द ट्वाइस किंवा हँडल द बोल्ड, अशा 4 पद्धतीने फीटवरती बॅट्समन आउट होतो. पण त्यात जास्तीत जास्त बाद होण्याची शक्यता ही रनआउटवरती असते. बाकीच्या ज्या 3 पद्धती आहेत त्यावरती क्वचितच कधीतरी 100 मधून एखाद्या वेळेस फलंदाज बाद होतो. ओ, मिस टायमिंग झालंय यावेळेस. फ्रीट नाही आहे, झेल पकडला तर ग्राह्य धरला जाईल आणि वेल जज कॅच बाय ओमकार पाटील. फलंदाज बाद. पहिला धक्का ऋषभच्या रूपाने 30 गावला. तर न्यू बॅटर मैदानावरती सागर गायकवाडचं आगमन होतंय. 3ऱ्या क्रमांकावरती ओमकारला मिळते पहिलं यश. धावसंख्या आहे धावफलकावरती 31. बघूया इथून कमबॅक होतोय का निळजे टीमचा. चेंडू जाऊ दिलाय, ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. त्याच कारणास्तव अंपायरने दोन्ही हात समांतर गेलेत आणि सांगितले की हा चेंडू अवांतर आहे, वाईड बॉल. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. ओमकार पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने वरती विकेट. सागरसाठी पुढचा चेंडू. ओ, स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे झाले, खराब फिल्डिंग. चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 36 धावा झाल्यात. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती. सागरने सुंदर एक स्वीपचा फटका सादर केला. ओमकारचं षटक थोडंसं लांबच चाललंय. या ओव्हरमध्ये 2 अवांतर चेंडू आले, एक नो आला ओ स्टेपिंगचा आणि त्यानंतर वाईड बॉल. रिव्हर्स खेळतात यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा दिली. फक्त आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघालाय सीमारेषे बाहेर. सलग येणारा दुसरा चौकार सागर गायकवाडच्या बॅटमधून. तो 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 40 धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 19, मागच्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. मागच्या ओव्हरमध्ये फक्त एकच गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे एक विकेट मिळाला, पण 21 धावा इथे खर्च केल्यात ओमकारने. बॉलिंग मार्कवर मनाल पाटील त्या ठिकाणी तयार होतोय.
तिसरा षटक घेऊन येतोय. हा चेंडू यावेळेस मात्र जाऊन दिलाय. मनालने देखील वाईडने सुरुवात केली आहे आपल्या गोलंदाजीची षटकाची. धावसंख्या धावफलकावरती 41 धावा झाल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरमध्ये 41 धावा झालेल्या आहेत. अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत. हा देखील पुन्हा एकदा सलग 2 चेंडू वाईड आलेले आहेत. तर बघा थोडासा आवाज कमी करा अशी आमचे रोशन पराड यांची विनंती करणं. यूट्यूबला तो आवाज जातोय. सगळ्यांना ही विनंती असेल. ठीक आहे रोशन. तर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 43. आता असं निखिल केणे आले आहेत. त्याचबरोबर विराज देखील आहे त्या ठिकाणी. चिराग भरपूर या ठिकाणी आमच्या RM11 टीमसाठी ज्यांनी क्रिकेट खेळलेले या संघाचे जे समर्थक आहेत सगळे व्यासपीठावरती आहेत. हा चेंडू देखील बाहेर जाईल आणि सिद्धू केणे देखील आलेले आहेत. बघा सिद्धू देखील क्रिकेटचा आनंद घेतात. उद्या सुट्टी देखील आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सलग 4 चेंडू वाईट फेकलेले आहेत मनल काय करतोय प्रश्न आहे. यंगस्टर आहेत. रितेश म्हात्रे यांचे राईट हँड आहेत बघा सिद्धू अशी माहिती मिळालेली आहे. राईट हँड नाही लेफ्ट हँड आहेत. सॉरी ते राईट हँड म्हटले की ओरडले मला. ते म्हणाले की राईट हँड नाही मी लेफ्ट हँड आहे. राईट हँड दुसरा कोणी असेल. सलग 4 चेंडू वाईड आले. थोडीशी चिंता वाढलेली. ऑलरेडी 2 षटकामध्ये आपण बघता की 40 धावा झाल्या होत्या आणि कुठेतरी या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम या षटकात होते. सलग 4 चेंडू वाईड फेकून हे सगळे यंगस्टर आहेत बघा. फार अनुभव नाही आहे. प्रमुख संघ इथे नसल्या कारणाने या सगळ्यांना ती संधी मिळालेली आहे. मागाशी चर्चा देखील झाली की मिळालेल्या संधीचं सोनं करा. अशा ज्या संधी असतात मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याच्या स्वतःला प्रूव्ह करा आणि कुठेतरी प्रमुख संघामध्ये तुमची वर्णी लागू शकते. जर इथे चांगला परफॉर्मन्स केला तर तुमच्या नावाचा विचार जरूर केला जाईल. हो हा चेंडू यावेळेस मात्र समोर लॉंगॉनच्या दिशेने वाईड नंतर हा चेंडू ओव्हर पिच अगदी समोर बॅटवरती पाठवला सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. 50 धावा अशा प्रकारे झरीमारी आई क्रिकेट संघ 30 गावच्या पूर्ण होत आहेत. अजूनही 11 चेंडू शिल्लक डावातील. स्टीयर फक्त दिशा दिली आहे मिसफील्ड. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावा येतील. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 58. स्वानंद ठाकूर खूप चांगलं स्कोरिंग करत आहेत आणि खूप चांगला फिटनेस देखील आहे स्वानंदचा. सध्या जिमला आराम आहे असं ते म्हणाले. रायझिंग स्टार. हो यावेळेस मात्र गॅपमध्ये फिल्डर येत आहेत कव्हर करेपर्यंत अगदी सहजतेने एक धाव पूर्ण. लेदर बॉल प्लेअर आहे मला उमाकांत सांगतायत. लेदर बॉल खेळावं खरं तर तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर टेनिस बॉलपेक्षा तुम्ही लेदर बॉलवरती फोकस करा. भरपूर आपल्या समाजातील खेळाडू होता सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. तर करसन पाटील निळजेगाव यांचं आगमन झालेलं आहे.
दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या दरम्यान काय घडलं, विकेटचं पतन झालं. सागर कशा पद्धतीने बाजूला बघा, आणि काय यॉर्कर होता. हे चेंडू ठेवले कुठे होते हा प्रश्न होता. सुरुवातीला थोडासा दिशाहीन होता, थोडासा प्रेशरमध्ये होता, पण त्यानंतर बघा काय सुंदर चेंडू हाताळलेला आहे सागरला. फलंदाज क्लीन बोल्ड सागर गायकवाड, आणि हा लागतोय धक्का क्रमांक आपण बघतोय मैदानावरती दुसरा. संपलंय आणि 10 चेंडू या ओव्हरमध्ये टाकण्यात आले. सुरुवातीचे 4 चेंडू वाईड होते. 19 धावा आल्यात, म्हणजे 3 ओव्हरमध्ये आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती 58 आहे, 59 आहे. आता अंतिम षटकाला प्रारंभ होतोय. अंतिम षटक घेऊन येतोय निवेश पाटील. तर निवेश पाटील वरती जबाबदारी. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतो. त्या ठिकाणी आपण बघतोय सौरभ न्यू बॅटर मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत, आणि अखेरचं षटक घेऊन येते लॉंग रनअपने एक यंगस्टर तुम्ही बघतायत निवेश पाटीलला. बघूया रनअप तर खूप चांगला वाटतोय. बॉलिंग कशी होते बघूया. हो, यावेळेस मात्र काय जबरदस्त चेंडू आपण बघतायत. पहिलाच बॉल ज्या पद्धतीने आले, बॉलिंग मार्कवरती वॉर्मअप केलं, त्यानंतर हा चेंडू बघा काय सुपर चेंडू होता. वेग काय जबरदस्त आहे, आणि ॲक्शन, रनअप, रिलीज ऑफ डिलिव्हरी, फॉलो थ्रू अत्यंत चांगला आहे या गोलंदाजाचा. अशा प्रकारे आपण प्रितेशलाही बघितलेले बॉलिंग करताना या संघासाठी, आणि हे देखील लेदर बॉल प्लेअर आहेत. त्यांच्या ॲक्शनवरनं, त्यांच्या बॉलिंगच्या शैलीवरनं आपल्या लक्षात येते. हो, हा देखील यावेळेस मात्र अष्टांच्या मागे शॉर्ट ऑफ लेंथ होता. मागचा चेंडू थोडासा गुड लेंथवरनं हात आणला होता. हा बघू शकाल, थोडासा टॉस केला होता, शोल्डरचा अधिक वापर केला होता, आणि काय चेंडू, दोन्ही चेंडू अप्रतिम हाताळले. डॉट बॉल. पहिल्या 3 षटकात धावसंख्या भरपूर आपण बघितली, ती म्हणजे 59 बघितली. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल, पण अजूनही 4 चेंडू शेष आहेत. बघूया 4 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी हा निवेश पाटील करतोय. निवेश पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस. षष्टांच्या मागून विकी पवार करत असताना डीप कव्हरला आतमध्ये आणले सर्कलमध्ये, आणि ऑन साईडला क्षेत्ररक्षक मागे पाठवलंय निवेश. ओ, शॉट ऑफ लेन, स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क, सिक्सर. प्लेन चेंडू होता. आपण बघितले पहिले 2 चेंडू डॉट होते, पण हा खूप चांगल्या पद्धतीने पूलचा शॉट खेळले अनिकेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 65 धावा झाल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये, स्लो मोशनमध्ये, आणि काय जबरदस्त कॅमेरावर आमचे आदित्य, आणि त्याचबरोबर संस्कार फराड मेन कॅमेरामॅन. त्या ठिकाणी आपण बघू शकाल अगदी स्क्रीनच्या वर वयवर्ष फक्त 14. या वयात मुलं एकतर 9वीला असतात, पण खूप 2 वर्षापूर्वी त्याने सुरू केले होते. हो, यावेळेस मात्र स्विच हिट, हा देखील जाईल. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक लाजवाब फटका, 4 धावा. पहिले 2 बॉल डॉट होते, नंतरचे 2 चेंडूमध्ये 10 आल्या. कारण बघितलं तर आपण शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी होती वारंवार. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट,
हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. फाईन लेगच्या दिशेने हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. सलग येणारा दुसरा चौकार. पोहोचलाय अनिकेत भोईर. 14 चेंडू मध्ये गेले 40. सुपर इनिंग. निवेश पाटील. हा चेंडू शफल घेण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येतोय. अशा प्रकारे सत्र संपले पहिलं आणि खेळाच्या पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना जरी मारी आई क्रिकेट संघ 30 धावांनी गेल्यात. एकूण धावा 73 आणि 74 धावांचं भलं मोठं लक्ष इथून जय हनुमान क्रिकेट संघ निळजेला पूर्ण करायचं आहे 24 चेंडू मध्ये. बॉल चेक करायला या निळजे टीम. कोणीतरी जरा बॉल चेक करून घ्या. मैदानाच्या दिशेने द्वितीय सत्राला प्रारंभ होतोय. टार्गेट विजयासाठी आहे. एकूण आपण बघितलं तर 74 धावा स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्हाला. एक मोठं लक्ष आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या याच मैदानावरती आपण 24 वरती वडवलीला ऑल आउट होताना बघितलं. याच मैदानावरती 6 बॉल 6 करू दिल्या नव्हत्या निळजेच्या केतन पाटीलने दातिवडी सारख्या एक ताकदवर संघाला. आणि हे तेच मैदान आहे जिथे आता 73 धावा झालेल्या आहेत. सलामीला विकी पवार आणि हर्षल पाटील. तर विनय पाटील देखील आलेले आहेत. प्रसिद्ध यूट्यूबर ब्लॉगर जे निळजे 20 साठी खेळत असतात. 74चं टार्गेट आहे विजयासाठी. 4 ओव्हरची मॅच बघूया. लक्ष फार मोठे आहे पण प्रयत्न करायला हवेत. विकीला बॅटिंग करावी लागेल. विकीला जबाबदारी घ्यावी लागेल. पण
इथून पॉवर प्ले पासून आता धावा येणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी तयार त्या ठिकाणी ऋषभ गायकवाड. आजचा दिवस ऋषभसाठी खूप चांगला राहिला, अनिकेतसाठी देखील चांगला राहिला. सागरचेही काही फटके अत्यंत चांगले राहिले. प्रचंड वेगवान चेंडू, पहिलाच बॉल डॉट येतोय. हे डॉट चेंडू अजिबात परवडण्यासारखी नाही, कारण 74 धावा विजयासाठी हव्यात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. आज किंग ट्रॉफीचा अंतिम दिवस आहे, त्या ठिकाणी निळजे संघ फायनलला पोहोचलाय. पण बघूया सोनारपाडा पडलेमध्ये कोण विजय झाला ही माहिती मिळाली नाही. तर सोनारपाडा जिंकलेला आहे आणि सोनारपाडा निळजेमध्ये आता फायनलची मॅच सुरू होईल. तर किंग ट्रॉफी कोण उचलणार त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता अंतिम मॅच नंतर मिळणार. तर सोनारपाडा संघाचा परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये होताना आपण बघितलेलं आहे. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा ऋषभ. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. समोर खेळतात मिड ऑनला फिल्डर आहेत. डायरेक्टचा प्रयत्न झाला होता. नॉन स्ट्राईकचे फलंदाज पुढे हाफ पिच वरती आले होते, पण नंतर पुन्हा परत पाठवलं विकीने हर्षलला आणि सलग 3 चेंडू डॉट येत आहेत. विकी पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सामना करेल ऋषभ गायकवाड. ऋषभ गायकवाडचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर वन, गतीमध्ये बदल, हा देखील यशांच्या मागे. सलग 4 चेंडू डॉट येत आहेत. प्रश्न पडलाय की मेडनवर बघायला मिळते की काय. सलग 4 चेंडू डॉट. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी ऋषभ गायकवाडची. बॅटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी ऋषभची राहिली. त्यांनी 18 धावांचं योगदान दिलं आणि अनिकेतने सर्वाधिक 40 धावा केल्या वैयक्तिक. हा देखील मागे येतोय. 5 चेंडू या ठिकाणी डॉट. आता मेडनवर बघायला मिळते की RR ट्रॉफी 2024 मध्ये हॅट्रिक तर आपण बघितली होती, जी हॅट्रिक सात्विक मात्रेने पूर्ण केली होती दातिवलीच्या. आणि बघूया मेडनवर झाली तर ती मेडनवर ऋषभ गायकवाडच्या नावावरती असेल. अखेरचा बॉल. शॉर्ट ऑफ लेन बाहेर निघणारा कव्हरच्या दिशेने आणि फायनली 5 बॉल नंतर अकाउंट ओपन होतोय विकी पवारचा आणि अकाउंट ओपन होतोय जयनुमान निळजेचं 4 धावेने. पहिले षटक संपले. धावलगावती 4. अजूनही 70 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. अखेरचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. फारशी गती नव्हती. बॅकफुटवरती गेले, कव्हरच्या दिशेने गॅप शोधली आणि 4 धावा वसूल केल्या विकीने. हा चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये होता. एज लागल्या कारणाने भवऱ्यासारखा गर गर त्या ठिकाणी फिरत होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही इथे. बॉलिंग मार्कवर आपण बघताय सौरभला. मागच्या मॅचमध्ये सौरभची कामगिरी अत्यंत चांगली राहिली. तो सौरभ अष्टपैलू खेळाडूचा भरणा आहे तिसगाव संघामध्ये आणि त्यामुळे तो फायदा तुम्हाला मिळत असतो. स्पेशली ऋषभची कामगिरी आज सगळ्यांनी बघितली, उल्लेखनीय राहिली, लक्षवेधी राहिली. त्यास अनिकेतची कामगिरी चांगली राहिली सलामीला येऊन. फुल टॉस होता. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही करता आला. केवळ 1 धाव मिळेल. हर्षलला 1 धाव. निळेच्या टीमला धावसंख्या धावफलकावरती 5 धावा झालेल्या आहेत. भलं मोठं टार्गेट सेट करायचं आहे, पण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या आणि या ओव्हरमध्येही आत्तापर्यंत 1च धाव आलेली आहे. त्यामुळे थोडीशी चिंता आहे.
मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे निळजेला हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध चेंडू घेतोय, शॉट स्क्वेअर लेगला चेंडू येतोय, हा डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे ही मॅच हातातून निसटू शकते. कारण कुठल्याही प्रकारे जर मोठे फटके आले नाही, अशा पद्धतीने डॉट जर येत गेले तर मग सामना अशक्य होऊन जाईल निळजे टीमला. कारण टार्गेट खूप मोठं आहे, 74 धावांचं टार्गेट आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत 9 बॉलमध्ये केवळ 5 धावा आलेले आहेत. ऑन साईडला यावेळेस मात्र स्विच हिट करतात, फिल्डर आहेत डीपमध्ये, केवळ 1 धाव येईल. चांगला थ्रो येतो डीपमधून. धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने झाली ती म्हणजे 6 धावा. आणखीन एक डॉट बॉल येतोय या ओव्हर मधला तिसरा डॉट. 2च धावा 5 बॉलमध्ये सौरभने खर्च केले आहेत. धावसंख्या धावफलकावरती केवळ 6. स्लोअर वन, आणखीन एक चांगला चेंडू, गतीमध्ये बदल केला होता, अखेरचा चेंडू डॉट येतोय, षटक संपले. दुसरं धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा, या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा आल्यात. डॉट चेंडूंचा आपण विचार केला तर तब्बल 9 चेंडू या 2 ओव्हरच्या खेळामध्ये डॉट गेल्यात, म्हणजे केवळ 3 चेंडूवरती या धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये 1 चौकार आणि 2 सिंगल. अशा पद्धतीने धावफलकावरती आपण बघतायत. त्या म्हणजे 68 करायच्यात 12 बॉलमध्ये. प्रति ओव्हर मागे 34 धावांची गरज आहे, म्हणजे किमान बघितलं तर 6 षटकार मारावेत लागतील. सामना फार कठीण झाला, एकही विकेट नाही गमावला, पण कुठेतरी तो सरावाचा अभाव दिसतो आपल्याला स्पष्टपणे. काही खेळाडू आपण बघितले तर आपण मगाशीच उल्लेख केला की हे सगळे नवोदित खेळाडू आहेत आणि त्यात तिसगाव संघाने तब्बल 73 धावा केल्या आहेत. हो, हा चेंडू हवेत मिस टायमिंग झालंय का? हो, जज करतायत. सहजतेने झेल टिपला गेलाय आणि पहिल्या विकेटचं पतन जनमान निळजे टीमच्या. क्लीन बोल्ड. न्यू बॅटर आले होते, त्या ठिकाणी आपण बघतायत बाद होत आहेत. मनाल बाद झालाय, हा धक्का लागतोय. दुसरा जनमान निळजे टीमला. बॅटर संदेश मैदानावरती येतोय. लक्षापासून भरपूर दूर आहे संघ. अजूनही धावसंख्या दुहेरी अंकात गेली नाही, सिधावलेली आपण बघतोय 6 वरती. 2 गडी बाद झाल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गौरव. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. दुसरी असेल पूर्ण झाली तर. हलक्या हाताने सन्मान देत आहेत पॉईंटच्या दिशेने. रक्षात्मक पद्धतीने खेळत असताना सिंगल इथून पूर्ण करतायत. तीन चेंडू आता पण झाल्यात, केवळ 1 धाव, 2 विकेट या ठिकाणी आलेले आहेत. सामना पूर्णपणे
आणि हा चेंडू हवेत, हा देखील झेल टिपला गेलाय फलंदाज बाद. आणखीन एक धक्का निळजे टीमला. न्यू बॅटर सुशांत मैदानावर येत आहे. हा चेंडू यावेळेस मात्र वाईड बॉल कॉल अंपायर करत आहेत आणि वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाली ते म्हणजे 7-8 धावा झालेत. तिसरं षटक संपायच्या मार्गावरती आपण बघताय. 4 चेंडू आत्तापर्यंत संपन्न झाल्यात आणि बघा हा फटका बऱ्याच वेळानंतर एक षटकार आणि पहिला षटकार या इनिंग मधला फलंदाज त्या ठिकाणी बघता आपण संदेश. सुशांतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. काय जबरदस्त प्रहार केला होता. हा चेंडू बाहेर निघतोय, खूप जास्त पडल्यानंतर आउटस्विंग होतोय. अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक संपले. तिसरा धावसंख्या धावफलकावरती आहे 14. अजूनही 60 धावा करायच्या आहेत 7 चेंडूमध्ये. 7 चेंडूमध्ये 60 होतील का प्रश्न आहे. पण कलकत्त्याच्या मैदानावरती या 60 धावा करण्याचा रेकॉर्ड कल्याणच्या सुहास पवारने केला होता. आणि कारण त्या 6 चेंडूमध्ये बरेचसे चेंडू नो होते. नो वरती षटकार ठोकण्यात आले आणि अशा प्रकारे 60 धावा 6 बॉलमध्ये होण्याचा रेकॉर्ड आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याची नोंद आहे. इथेही 6-60चं इक्वेशन आहे. पण इथे सुहास पवार कोण बनणार, कुठला गोलंदाज नो बॉल अतिरिक्त फेकणार, त्यावरती मोठे फटके येणार. 14 धावा झालेत केवळ धावफलकावरती. 6 बॉल 60. या सगळ्या यंगस्टरला आता माहिती असेल की आपल्या जो प्रमुख संघ आहे ते खेळाडू किती मेहनत करत असतील, कशा पद्धतीने मॅचेस जिंकत असतील. मॅचेस जिंकणं इतकं सोपं काम नाही आहे. चेंडू यावेळेस बॉलिंग मार्कवर आपण बघतायत ओमकारने इम्प्रेस केलं 3ही मॅचेसमध्ये. यश आहे का, यश. तर तिसगावकडेही भरपूर चॉईस आहेत, भरपूर ऑप्शन्स आहेत नवीन नवीन. त्याचे प्रयोग करणं गरजेचं आहे. हा चांगला चेंडू होता. इथे मात्र धावचीची संधी आहे आणि यश त्या ठिकाणी फलंदाजाला बाद करेल धावचीच्या रूपाने. अजून एक धक्का मैदानावरती लागतोय तो म्हणजे निळजे टीमला. शांत हलक्या हाताने प्लेस करतात. बॅकफुट जाऊन कव्हरच्या दिशेने सिंगल या ठिकाणी येते. हर्षद पाटील यांच्याकडनं मीत खंडाळेने जर षटकार मारला 3000 रुपये. कमॉन मीत, एक षटकार मारायचा आहे. हो यावेळेस चेंडू पायात होता बॅट अँड बॅटच्या मध्ये. इथून एक धाव पूर्ण होईल. तर मीतसाठी पारितोषिक होता हर्षद यांच्याकडनं 3000 रुपयाचं एका षटकाराला. मारेल आज नाही पण भविष्यात जेव्हा तो मारायला लागेल तेव्हा बक्षीस लावा तुम्ही. आता अजून फार कमी वय आहे, अजून ती ताकद एवढी नाही आहे, अजून तेवढा तो अनुभव नाही आहे. ओहो सुशांत, वा भाई वा, काय जबरदस्त फटका होता. मॅच झाले फिनिश पण सुशांतने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. टाळांचा गजर तिसगाव संघ करतोय
आपल्या स्वतःच्या संघासाठी, खेळाडूसाठी व निळजे टीमसाठी देखील हे सगळे यंगस्टर या ठिकाणी आले. त्यांनी कुठेतरी प्रयत्न केला, खेळण्याची जी हिंमत दाखवली त्याबद्दल त्यांचे आपण कौतुक करूया. येणाऱ्या काळामध्ये सगळे खेळाडू चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतील. पण सद्यस्थितीमध्ये मॅच जिंकून अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय जरीमरी आई क्रिकेट संघ तिसगाव. RR ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर आम्हाला स्वानंद सांगतील अनिकेत, ज्याने 40 धावा केल्या. जबरदस्त परफॉर्मन्स अनिकेतचा राहिला आणि या सेमी फायनलच्या मॅचमध्ये त्याच्या या खेळीच्या बळावरती संघाने 73 धावा केल्या आणि त्यामुळेच तो ठरलाय सामनावीर. यायचं अनिकेत मॅन ऑफ द मॅच. अशा प्रकारे आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झालाय. अनिकेत मॅन ऑफ द मॅच. आपण लवकर यायचे, मान्यवर त्या ठिकाणी थांबलेले आहेत. सर जरा बॅग द्यायला. मॅन ऑफ द मॅच अनिकेत भोईर. 40 धावांची एक विस्फोटक विध्वंस खेळी साकारली. मंगेश ठाकूर यांच्या शुभाशय आपण देणार आहोत. अनिकेतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि फायनलसाठी शुभेच्छा. तर आमच्या निळजे बीच्या या सगळ्या यंग ब्रिगेडला नक्कीच शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. हरकत नाही, तुम्ही आलात, प्रयत्न केलात, समोरच्या टीमला बाय देण्यापेक्षा तुम्ही येऊन इथे मैदानावरती उतरलात, तो प्रयत्न केला. परफॉर्मन्स जरी खराब झाला असला तरी हरकत नाही, होतं असं क्रिकेटमध्ये. अजून तुम्ही स्वतःला वेळ द्या, प्रॅक्टिस चांगली करा आणि आणखीन खेळत जा, स्पर्धांमध्ये भाग घेत जा, तर तुमचाही आत्मविश्वास तिथे वाढेल. अनिकेत भोईर मॅन ऑफ द मॅच याच्या अंतिम सामन्याचा उपांत्य फेरीचा, ज्याने 40 धावांची खेळी साकारली आणि तो ठरला सामनावीर. अभिनंदन अनिकेत आणि अभिनंदन जरीमरी आई क्रिकेट संघ तिसगाव. अभिनंदन सौरभ, अभिनंदन गौरव, त्याचबरोबर अभिनंदन ओमकार, यश, सागर, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फायनलसाठी. आणि अशा प्रकारे आजचा दिवस या ठिकाणी संपलेला आहे असं जाहीर करतोय आणि इथेच थांबतोय. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय सोनारपाडा, जय RM11. धन्यवाद.